मित्रांनो, बैलगाड्याची परंपरा तर मोठी होते, पण त्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आवडीनं आता यायला लागलेत. अशीच एक प्रशासकीय अधिकारी आहेत, हे ह्या बैलगाड्या क्षेत्रात येऊ घातलेत आणि एक वेगळ्या प्रकारचं मैदान त्यांनी केलं. त्यांना विचारूया कशा पद्धतीनं मैदान झालं. पहिल्यांदा महाराष्ट्राला ओळख करून द्या. बऱ्याचशा लोकांना माहिती आहे, पण तरी ओळख करून द्या. मी प्रभाकर देशमुख, माजी डिव्हिजनल कमिशनर होतो. मानखटाव या मतदारसंघामध्ये काम करतो आहे. मानदेश तसा खिलार बैलाचं ओरिजिन आहे. मानदेशमध्ये खटाव, मान, आटपाडी, सांगोला हा सगळा भाग येतो आणि या खिलार जातीच्या बैलांना जीवापाड जपणारी इथली माणसं आहेत. एक घरातला सदस्य म्हणून त्याला मानतात आणि जीवापाड त्याच्यावरती प्रेम करतात. अनेक वर्ष मधल्या काळामध्ये ही बैलगाडा शर्यत बंद होती आणि लोकांना पुन्हा बैलाकडे लक्ष द्यायला फारसं काही उसंत नव्हती. पण अलीकडल्या काळामध्ये शासनाने निर्णय घेतला आणि बैलगाडा शर्यत सुरू केली. खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा जो उत्साह असतो, उत्साहाचा सणच आहे हा. आणि शेतकऱ्याचा बैलगाडी शर्यत आयोजित करणं म्हणजे शेतकऱ्याचा सन्मान ठेवायचा. एक काही आयुष्यातले काही क्षण, आनंदाचे क्षण या ठिकाणी तो घालवतो. आणि म्हणून इथले आमचे गुरसाळे गावचे सगळे सरपंच आणि सगळे ग्रामस्थ, आंबवडे गावचे सरपंच, ग्रामस्थ, इथले सर्व प्रमुख लोक, त्याचबरोबर बालचंद्र कदम आणि मकरंद बोडके त्यांचे सर्व सहकारी, या सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि अतिशय उत्साहामध्ये त्यांनी सर्व नियोजन केलं होतं. अतिशय पारदर्शक पद्धतीनं काटेकोर नियोजन केलं. मला खूप आनंद आहे की महाराष्ट्रातील जे नामांकित असे बैल आहेत, जे वेगळ्या मैदानावरती त्यांनी चांगलं यश मिळवलं आहे, ते सगळे आज या ठिकाणी सामील झालेले होते. तुम्ही बैलगाडा शर्यती कसं जोडलेलं आहे शर्यतीशी, म्हणजे लहानपणापासून बघत आलेला आहे की आत्ता आयोजक म्हणून कशा पद्धतीनं झालं ते? खरं तर मी लहान असताना मला सगळे बैल खूप आवडायचे आणि माझे आईवडील म्हणायचे की हे काही शिकणार नाही, शेतातच राहील. चुकून मग शिकायला लागलो. त्यानंतर मुंबईला गेलो, MPSCला निवड झाली, कलेक्टर झालो, कमिशनर झालो. पण मूळची आवड होती, जी बैलं होती त्यांच्याशी एक नातं जोडलं जायचं होतं. ते नातं आजही शांत बसून देत नाही आणि वाटतं की शेतकऱ्यांचा सखा आहे, तर याला पण न्याय द्यायला पाहिजे. आता तुम्ही बैलगाड्याचा उल्लेख करतायत, लहानपणी असे पाहिलेले कुठले बैल आहेत की आठवणीत आहेत तुमच्या? कारण त्याच्यानंतर तुम्ही MPSC केले, अधिकारी झाला, सगळा प्रशासकीय अनुभव घेतला तुम्ही, तर कुठली बैल अजून आठवतात लहानपणाची की माझ्या लक्षात आहे? मला आठवतं आहे की आमच्याकडं 2 बैल होते, एक न मारणारा आणि दुसरा मारका बैल होता. त्या दोघांना अवताला झोपून मी अवत चालवायचं आणि बऱ्याच वेळेला न मारणाऱ्या बैलाला त्याला आडवं करायचं आणि मग त्याला सोडायचं. त्या काळामध्ये एक आमच्याकडं विलास नावाचा बैल होता, गलास म्हणायचं त्याला, आणि सर्जा, 2 होते आमच्याकडं. ते अजूनही आठवतात लहानपणी. आणि आम्ही गावात म्हणजे घरातली मोठी माणसं बाहेर गेल्यानंतर गोट्याला जायचो आणि सगळी जे काही खोंड आहेत ती झुपायची आणि गाड्या पळवायच्या. ते बऱ्याच वेळा उलट्या पण झाल्यात, कधी कधी आम्हाला जखमी पण झालं होतं. आज तुम्ही मैदान पाहिलं असेल, खूप वर्षातनं म्हणजे अशी एवढी अलोट गर्दी होते, उत्साह खूप आहे बैलगाड्याच्या संबंधी. तर तुम्हाला काय जाणवलं, एक तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे की बैलगाडा कशा पद्धतीनं नाद होतो? यार, बैलगाडा तसं गोवंश संवर्धनासाठी एक चांगली चालना देतो आहे. म्हटलं तर जे काही दूध व्यवसाय त्याला एक पूरक व्यवसाय पण म्हणता येईल. पण हा करताना काही तारतम्य ठेवायची पण गरज आहे तरुणांनी. त्याच्यामध्ये कधीकधी खूप उत्साह दाखवतात मुलं आणि बैलगाडीला आडवे उभा राहतात. काही जे नेहमी जातात त्यांना ते स्किल असतं बाजूला व्हायचं, पण इतरांना ते नसतं. मग कधीकधी अपघात पण होतात. आज सुदैवानं या ठिकाणी सोमेश्वराच्या आशीर्वादानं म्हणा, भूतेश्वराच्या आशीर्वादानं म्हणा, हा मैदान अतिशय शांततेत, पारदर्शक पद्धतीनं
आणि कुठलीही दुर्घटना न होता झालं हे माझ्या दृष्टीनं आनंदाची गोष्ट आहे. वा. आता समालोचक आहेत ज्यांच्या नजरेतून आपण बैलगाड्या पाहत असतो, ज्येष्ठ समालोचक सुनील मोरे, काय सांगाल साहेबांचं कसं एकंदरीत सहभाग होता? कारण आपण ज्यावेळेस बैलगाड्यात असतो त्यावेळेस आपण बैलगाड्यात नेहमी असतो, पण एक प्रशासकीय अधिकारी व्यस्त शेड्यूल असणारा माणूस ज्यावेळेस बैलगाड्यात येतो कशा पद्धतीनं सहकार्य वगैरे झालं? नाही, ज्यावेळेला साहेबांनी सांगितले मैदानाचं आयोजन करत असताना टीमवर्क आपण म्हणतो, टीमवर्क अशी होती की इथं कुठल्याही बैलगाडी मालकावरती अजिबात अन्याय होता कामा नये आणि त्याच पद्धतीत हे मैदान आज करून दाखवलं. यात सर्वजण सामील होते. एक असं स्थानिक नाही किंवा भालचंद्र साहेब म्हणा किंवा आंबवडं गुरसाळ यातली सगळी या ठिकाणी टीममध्ये सामील होते. आणि एकच फक्त ध्येय होतं, साहेबांचं जे नाव आहे आणि साहेबांचं जे मत होतं पारदर्शकपणा, त्याच पद्धतीत हे मैदान या ठिकाणी आज संपूर्णपणे पार पडलेलं आहे. एक बैलगाडी प्रेमी म्हणून साहेब अपेक्षा अशी आहे की महाराष्ट्र शासनाच्या अशा बैलगाड्यात ते तुम्ही पुढाकार घ्यावा. एक असं म्हणजे महाराष्ट्र कुस्ती परिषद जशी आहे किंवा आपण म्हणतो महाराष्ट्र केसरी होतं, तसं शासनमान्य आपल्या बैलगाड्या शर्यत व्हाव्या. काय सांगाल ह्याच्याविषयी? खरं शिस्तबद्ध पद्धतीनं अशा शासनाने प्रोत्साहन देण्यासाठी बैलगाडी शर्यत घ्यायला हरकत नाही. शेवटी लोकांच्या मनामध्ये काय आहे हे लोकशाहीमध्ये सरकारनं विचारात घ्यायचं असतं. तरुणांना आज बैलगाडी शर्यतीचं आकर्षण आहे, त्यामुळं त्याचं योग्य ते संरक्षण करणं, सुरक्षित पद्धतीनं होणं आणि त्याला राजमान्यता द्यायची असेल तर राज्याच्या पातळीवरती मग एक एक बैल जीवापाड लोक जपतात, त्याची किंमत तर करता येत नाही एवढी किंमत आहे. मग अशा वेळेला सरकारने जर पुढाकार घेतला आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्र केसरी म्हणून जसं पैलवानाला सन्मानित केलं जातं तसं बैलगाडीच्या चालकांना आणि तिथं असलेल्या प्रमुखांना सन्मानित केलं तर बैलगाडी शर्यतीचा शेतकऱ्याचाही सन्मान होईल. मित्रांनो, हे होते प्रभाकर देशमुख साहेब. ह्यांनी सांगितलं सन्मान झाला पाहिजे शेतकऱ्याचा आणि तो होईल. बैलगाडी क्षेत्र वाढते त्यामुळं निश्चित सन्मान होईल. एवढा वेळ दिला आणि ह्यांच्या नजरेतून बैलगाड्या कशा होत्या हे आपण पाहिलं. धन्यवाद.